खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज मी सकाळीच अशी छान तयार झाले आहे कारण मला बाहेर जायचं आहे। माझी बाहेरची भरपूर कामं आहेत जी मला करून घ्यायची आहेत आणि गणेश पण आहे, तर तो जाण्याआधीच मी व्हिडिओ बनवायला सुरू केला कारण मला त्याच्यासोबतच बाहेर जायचं आहे। आणि माझं नाश्ता वगैरे तयार होतोय आणि दुपारच्या जेवणाची पण तयारी झालेली आहे। तर काय काय बनवले ते तुम्हाला दाखवते आणि आज दिवसभर काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करतेच। तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर अशी माझी सगळी तयारी झालेली आहे। इकडे अंडी बॉईल होत आहेत, इकडे नूडल्स बनतात, हे स्पायसी जे नूडल्स आहेत ते मी बनवत आहे आणि इकडे ना दुपारसाठी अशी वांग्याची भाजी बनवून ठेवली आहे। अशी सगळी माझी तयारी झाली आहे। भात आणि आमटी पण बनवून ठेवलं आहे, फक्त भाकरी किंवा चपाती जे काय बनवायचं ते फक्त राहिलं आहे, ते दुपारी आल्यानंतर गरमागरम बनवेन। पण हे सगळं तरी तयार झालेलं आहे। आता नाश्ता करू आणि मग निघू। गणेशची देवपूजा राहिले तो ते करून घेईल आणि त्याचा आवरली की मग आम्ही निघू। आता मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की हे नूडल्स मला खूप आवडतात, पण गणेशचं तसं नाही आहे। त्याला हे नूडल्स मला जितके आवडतात तितके तरी अजिबातच आवडत नाही। त्याचं म्हणणं असं आहे की इतकं तिखट आपण नाही खाल्लं पाहिजे, याचा आपल्या हेल्थवर पण वाईट परिणाम होतो। पण मी त्याला म्हणत असते की ठीक आहे, केव्हा तरी एकदा चालतं, मी थोडी ना रोज रोज खाते, कधीतरी महिन्यातून 2 महिन्यातून एकदा असं चालतं, असं त्याला सांगून मी खात असते आणि त्याला पण माझ्यासोबत खावं लागतं। प्लॅनमध्ये थोडासा चेंज झाला आहे, म्हणजे मी जात्या वेळेस गणेशसोबत जाणार होते पण त्याचं दुसरीकडे काम होतं, तर तो बोलला की मी जाऊन येतो आणि नंतर तू माझ्यासोबत ये, म्हणून आता मी घरी आहे। आणि आता ना मी काल जे गहू वगैरे घेऊन आले ना ते नीट करून ठेवते, म्हणजे दुपारी जात्या वेळेस आम्हाला ते दळप करायला पण देता येईल आणि बाकीची पण कामं होतील। आणि आता मी हे जॅकेट घातले कारण थंडी इतकी आहे, आधी गरमी इतकी होती आणि आता थंडी खूप आहे, त्यामुळे हे घालून बसले मी। आणि बाहेर वारा पण खूप आहे, वारा पाऊस असं सगळं आहे आणि माझं घर कसं वरती आहे, त्याच्यामुळे इकडे आजूबाजूला बिल्डिंग नाही, त्यामुळे वारा फार येतो आणि त्यामुळे थंडी वाजते। तर हे घातलंय मी। लगेच गहू नीट करायला बसले कारण मला आज दळप करून आणावंच लागणार होतं। मी पीठ संपण्याआधीच हे काम करून घेते। आणि मी टीव्हीवर ना खूप एक जुनी सिरियल होती, आय थिंक एक 10-12 वर्षामागची ही सिरियल आहे, नांदा सौख्य भरे, ती मी बघत होते। तुमच्यापैकी किती जणांना ही सिरियल माहिती आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण ही सिरियल तेव्हा बघत होता का ते पण मला सांगा। मी आता घरी असल्यामुळे ना मला दिवस कसा घालवायचा ते समजत नाही, त्यामुळे मी अशा जुन्या सिरियल किंवा असे व्हिडिओज बघत बसलेले असते। आता गणेशचा कॉल आला होता की खाली आहे, तू खाली आलाय तर जाऊन ते काम करून येऊया म्हणून। तर आता मी चालले खाली आणि गहू पण नीट करून झालेच होते, त्याचा कॉल येण्याआधीच, तर ते पण घेतले तर ते पण देईन। तो खाली थांबलाय, मी आता लिफ्टमध्ये तर खाली जाते आणि काय काम आहे ते सांगतेच तुम्हाला। कालचाच व्लॉग मी आज पण सुरू ठेवते। काल काही मला जास्त शूट करता आलं नाही, त्यामुळे आज सकाळीच मी व्हिडिओ बनवायला घेतलाय। आणि आज माझा हेअर वॉश करायचा दिवस होता, मी 2 दिवसातून एकदा हेअर वॉश करून घेते कारण माझे कुरळे केस आहेत आणि कुरळ्या केसांची किती काळजी घ्यावी लागते हे ज्यांचे कुरळे केस आहेत त्यांनाच माहीत असतं। त्यात माझे केस इतके खराब झाले आहेत, इतका हेअरफॉल होतो आणि आपलं कसं असतं ना, जोपर्यंत हेअर किंवा स्किन खराब होत नाही ना तोपर्यंत आपण त्यांची काळजी घेत नाही। म्हणून मी पण माझ्या हेअरची आणि स्किनची काळजी घ्यायला सुरुवात केली आहे आणि एक ऑइल पण मी लावते ज्याच्यामुळे थोडाफार तरी फरक आता दिसून येतोय। पुढे कोणत्या तरी व्हिडिओमध्ये मी ते ऑइल पण तुमच्यासोबत शेअर करते। त्यासोबतच कोणता शॅम्पू यूज करता, हेअर मास्क, लिव्ह इन कंडिशनर आणि जेल, ह्या सगळ्या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत, त्याशिवाय कुरळे केस हे नीट दिसत नाही। आणि मी पण आता तेच लावत होते, म्हणजे माझ्याकडे लिव्ह इन कंडिशनर आणि जेल आहे ते मी लावून घेते हेअर वॉश करते तेव्हा। केस थोडे ओले असतात तेव्हाच ते लावून घ्यायचं असतं, म्हणून मी हेअर वॉश झाल्यानंतर तेच लावून घेते। आणि सध्या मी हे 2 प्रोडक्ट वापरते, हे लिव्ह इन कंडिशनर आणि जेल आहे, हे मी यूज करते। आणि आज देवपूजा मला करायची होती कारण गणेशला लवकर जायचं होतं। इथे देवाची भांडी धुवून ठेवले, तर आता देवपूजा करून घेते आणि माझा बाकीचा स्वयंपाक पण बनवायचा आहे। देवपूजा माझी करून झाली आणि रोज सकाळचं माझं हे नेहमीचं काम म्हणजे पक्ष्यांना खाऊ देणं, ते आता मी करून घेते। 2 बिस्किट आणि पाणी मी ठेवत असते। मध्ये पाऊस होता तेव्हा पाणी ठेवायचं बंद केलं होतं, पण आता पाऊस पण नाहीये त्याच्यामुळे असं प्लेटमध्ये पाणी ठेवते। हे खाण्यासाठी जेव्हा पक्षी येतात ना तेव्हा मला इतकं छान वाटतं। आणि आता कसं मी हे ठेवल्यानंतर ना
अगदी एका तासातच पक्षी येऊन ते खाऊन जातात. आणखी थोडे दिवस गेले ना की त्यांना पण समजेल मी कोणत्या टायमिंगला इथे खाऊ ठेवते, मग ते त्याच टायमिंगला येतील. पण थोडे दिवस अजून जावे लागतील. मी आधी पूर्ण बिस्किट ठेवायचे, पण आता ना असे तुकडे करून ठेवते, म्हणजे ते खाण्यासाठी त्यांना सोपं जातं. आणि एक बिस्किट एका जागी आणि दुसरं बिस्किट दुसऱ्या जागी असं ठेवते, म्हणजे दोन्ही साईडला ना पक्षी येतात. ह्या साईडला पण ते खाऊन जातात आणि दुसऱ्या साईडला पण ठेवलेलं असतात ना ते पण ते खाऊन जातात. आता जर ते हे खाण्यासाठी आलेच आणि मला व्हिडिओ काढणं शक्य असेल तर मी तुम्हाला दाखवतेच, पण व्हिडिओ काढायला गेले ना ते उडून जातात, त्यामुळे मी त्यांना व्हिडिओ काढत नाही, तिथे जाऊन त्यांना खाऊ देते. पण जर जमलंच तर आज दाखवते. त्यानंतर हे पाम ट्री जे आमच्या रूममध्ये होतं ते 4 दिवस झालं मी बाहेर ठेवून दिलं होतं, कारण याची पानं ना सुकत होती, म्हणून ते बाहेर ठेवून दिलं, बाहेर तरी चांगलं येईल म्हणून. आणि आता मी ना याची जी सुकलेली पानं आहेत ना ती काढून घेते. यूट्यूब व्हिडिओमध्येच बघितलं होतं, झाडांची जी सुकलेली पानं असतात ना ती काढून घ्यायची आणि त्यांना जर पाणी देत राहिलं ना तर ते झाड चांगलं येतं. म्हणून ही जी सुकलेली पानं होती ती मी सगळी काढून घेतली आणि याला पाणी पण देऊन घेतलं. तुम्हाला जर माहीत असेल की हे झाड कशामुळे सुकत आहे किंवा मला आणखी दुसरं काही करावं लागेल का, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या जागी रूममध्ये मी कोणतं झाड ठेवू शकते ते पण मला सांगा, कारण आता बघते मी हे जर चांगलं जर राहत असेल तर मी पुन्हा रूममध्येच ठेवेन, आणि जर पुन्हा याची पानं सुकत असतील तर मी हे बाहेरच ठेवून देईन. आणि काल मी व्हिडिओ का बनवला नाही आणि कोणत्या कामासाठी गेले होते ते तुम्हाला सांगते. तर आम्ही गेलो होतो, तुम्हाला आता सगळ्यांना माहितीच आहे की आईस्क्रीमचा बिझनेस आहे, तर त्याच्या काही गोष्टी होत्या ज्या मला पॅक करून ठेवायच्या होत्या, कारण आता पावसामुळे तरी ऑर्डर येत नाहीत, त्यामुळे जे काही सामान होतं ते सगळं पॅक करून ठेवायचं होतं. तसंच आईस्क्रीमची काही भांडी पण होती, ती धुवून ठेवायची होती, ती सगळी घरी घेऊन जायची होती. तर हे सगळं होतं. फ्रीजमध्ये आईस्क्रीम होतं ते सगळं बाहेर काढून फ्रीज पण क्लीन करून ठेवायचा होता. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या म्हणून व्हिडिओ बनवला नाही. या सगळ्या गोष्टी होत्या. आणि कसं झालं ना, मी व्हिडिओ बनवला नाही, कारण व्हिडिओ बनवला असता तर मला पण तुम्हाला नीट काही दाखवता आलं नसतं आणि मला पण नीट सगळं करता आलं नसतं, म्हणून व्हिडिओ बनवलं नाही. पटपट ते सगळं करून आले. ते करून यायलाच आम्हाला लेट झाला, कारण सगळी भांडी त्या घरी नेऊन ठेवायची होती. तर असं सगळं आहे. आणि आता पटकन स्वयंपाक बनवून घेते, कारण इथे जवळ एक राम मंदिर आहे, तिथे मला जायचं आहे. आज शनिवार पण आहे आणि तिथेच मारुतीचं मंदिर पण आहे, म्हणून मी चालले तिथे. मी रामनवमीला त्या मंदिरचा व्हिडिओ बनवला होता, तुम्ही बघितला असाल तर. त्यानंतर काही ते मंदिर दाखवलं नाही, तर आज तुम्हाला ते मंदिर पण दाखवून घेते. हे आहे राम मंदिर, जिथे मी येणार होते. माझ्या घराजवळच हे मंदिर आहे. खूप छोटं आहे, पण रामनवमीला ना इतकं सुंदर हे मंदिर सजवलं जातं. आणि राम सीतेची मूर्ती तर इतकी सुंदर आहे, त्यासोबत लक्ष्मणाची पण मूर्ती खूप छान आहे आणि ती पण इतकी सुंदर सजवली जाते. मी दुपारी आले होते, त्यामुळे इथं कोणीच नव्हतं, म्हणजे मंदिर बंद करायची वेळ पण झाली होती. तेव्हाच आम्ही गेलो होतो. मग दर्शन घेतलं, थोडा वेळ बसलो आणि मग परत घरी यायला निघालो. हे आहे बेळगावचं ट्रॅफिक. बेळगावमध्ये इतकं ट्रॅफिक होतं आणि इथे ना एक रोड सुरू केला की लगेच दुसरा बंद करतात, तो सुरू केला की तिसरा रोड बंद. याच्यामुळे इतकं ट्रॅफिक होतं, अर्धा वेळ तर या ट्रॅफिकमध्येच जातो. असो, या ट्रॅफिकसोबतच हा व्हिडिओ संपवते. तुम्ही बघालच पुढे पण किती ट्रॅफिक आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.